तर हे हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललेलो आहोत अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शनासाठी. तसंच आपण हॉटेल भाग्यश्री एक्सप्लोर करणार आहोत. तर चला बघूया. बोल काहीतरी बोल. कुठं चाललो आपण आज? नंतर अक्कलकोट. खुश आहे का तू? खुश आहे का? खूप खुश आहे. इकडे इकडे बारक्या. कुठं चाललाय? हॉटेल भाग्यश्री. अच्छा, म्हणजे तू देव दर्शन नाही करणार? नाही, हॉटेल भाग्यश्री. ओके. स्वामींचं दर्शनासाठी चालू. तेच मनात इच्छा झाली, अचानक प्लॅन झाला. आजकालच्या जनरेशनपासून लांब आहे आपण देवधर्म करतोय. हां, चला भेटू नये पुढं. तर फायनल आम्ही आमच्या इथल्या पाषाणच्या बस स्टॉपवरती बसची वाट बघत थांबलेलो आहोत. कुठं चाललंय मित्रा? याचं नाव आहे मंदार. हॅलो, हाय बोल ना आपला फॅमिलीला. याचं नाव आहे अक्षय आणि हा मी. आता आम्ही आहे तर आमच्यातला अजून एक पर्सन जुळतोय, तो येत आहे. त्याचं नाव आहे मारुती. तर बघूयात कधी येतो काय नाही ते. फायनली खूप दिवसांनी असं योग आलाय. कॅमेराची क्वालिटी खूपच खान दिसते यार संध्याकाळची. परिवारासोबत आयफोन 13ची गाईज. चला. तर फायनली आपला 4th पर्सन जुळलेला आहे. कुठे लोळ आलाय काय माहिती. नीट तसं नीट आल्यापासून हा हांग झटकतोय गाईज. आल्यापासून आंघोळ केली का काय माहिती. तर चला फायनली बसमध्ये बसले आहोत. तर इथून आपण पहिलं कॉर्पोरेशनला जाणार आहोत मनपाला. तिथून आम्ही मेट्रोने जाणार आहोत. तर फायनली मेट्रो स्टेशन आलेलं आहोत. तर मी सेकंड टाईम ट्रॅव्हलिंग करतो आहे मेट्रोने. बघू एक्सपिरियन्स कसा आहे काय नाही ते. कुठं आलो आपण आता? तर फायनली मेट्रोची वाट बघतोय आम्ही. आता जाणार कुठे इथून? तो आमचे गप्पा. तर थोड्याच भेटूयात पुढे. आमची मेट्रो येते. तर हा बघा गाईज आतमधून पुढं मेट्रो कसं वाटतं. तर ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता. मग काय? त्यानंतर मी फायनल आले स्टेशनला, पुणे स्टेशनला. चला तर इथून आपण बसने जाणार आहोत. इथून हडपसरपर्यंत बसने जाणार आहोत. तिथून ट्रॅव्हलनी सोलापूरला. कुठं आहे? फायनल आम्ही काही सोलापूरला आलेलो आहोत. सॉरी आम्ही मध्ये झोपलो होतो तर तुम्हाला मधला फुटेज दाखवू शकलो नाही. इकडे. तर उतरताच In 100 meters सकाळ at the सकाळी दर्शन झालेलं roundabout, आहे. take the first exit and stay on Maharashtra State Highway 150. पुढे दाखवतो दर्शन कोणाचं झालंय The ते. roundabout, हे take the बघा first exit छत्रपती and stay on शिवाजी Maharashtra State महाराज Highway 151. नशीब आमचं एवढं चांगलं होतं की सकाळ उतरल्या उतर पहिलं जे चेहरा बघितलं ते महाराजांचा बघितला. जाऊ का नाही? प्रतिचंद्रलेखे विधी विष्णू वर्धिता शहा सुनो सुसह्य मद्रास छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आपण सोलापूर टू अक्कलकोट जाणार आहोत. Finally, we are फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये आलेले आहोत. त्यानंतर पहिलं फ्रेश वगैरे होऊन मग पहिलं स्वामींच्या समाधीची आपण दर्शन घेणार आहोत. खूप लोकांना माहिती नाही की समाधी मंदिर कुठं आहे ते. इथे पूजा वगैरे चालली होती. खूप छान असं समाधींचं दर्शन झालं. त्यानंतर मेन आम्ही स्वामींच्या मंदिराकडे निघालो आहोत बाय रिक्षा. समर्थ मंदिर. काहीतरी बोला काय सगळं ऐका नाही. हा ऐका नाही सगळं. तर फायनल आम्ही स्वामींच्या मंदिरात आलेले आहोत. तर तुम्ही गर्दी बघू शकता गाईज. तर आम्हाला काही जास्त थांबायची गरज लागली नाही कारण आमच्या मित्रामध्ये इथं एकाचा ओळखीचा होता. तर ओळखीनं दर्शन झालं. तर हे चुकीचं आहे बट आम्हाला टाईम नव्हता. आम्हाला वन डे रिटर्न यायचं होतं. सो आम्ही दर्शनाला घाई केली. चला. सो तुम्ही पण दर्शन घ्या गाईज. श्री स्वामी समर्थ तुम्ही पण म्हणा. बघा स्वामीचं दर्शन झालं आहोत. आणि इथं हे या स्वामींचे जे व्हायरल फोटो होतात हे हा भाग आहे. इथं पण खूप गर्दी होते गाईज.
इथं पण आम्ही फोटो काढले. समोर जायचं वॉटरप्रूफ आहे गाईज. त्यानंतर आम्ही बाहेर पडतो. त्यानंतर इथं पण हा पण स्पॉट खूप छान आहे फोटोसाठी. इथं मी पटापटा फोटो काढले. तुम्ही फुटेज बघू शकता फोटोज आमचे. त्यानंतर मी फायनली स्वामींची मूर्ती घेतली वटवृक्षांच्या खाली बसलेली. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती होती. मला खूप अट्रॅक्ट केलं ह्या मूर्तीने. तर मी मूर्ती घेतली. तुम्हाला कशी वाटते गाईज ही मूर्ती नक्की कमेंट करून सांगा. खूप म्हणजे खूप आवडली तुम्हाला मूर्ती. त्यानंतर आपण निघालेलो आहोत फायनल तुळजापूरला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी आपण आलेले आहोत. बाई आता एवढी गर्दी होती. खूप म्हणजे खूप नेक्स्ट लेवल गर्दी होती. नेक्स्ट लेवल. चला आपण इथं मग दर्शन घेऊयात. पाहू शकतो गर्दी किती आहे ते. तर इथं आपल्याला एक बाबा भेटतात. त्यांना फारसं काय दिसत नव्हतं. खास ते पायऱ्या ज्या आहेत त्या दिसत नव्हतं. मग ते मला बोलले की मला खालीपर्यंत सोडशील का तू. तर म्हणलं चला आपण कोणाचं तरी सेवेसाठी येतो तर हे करणं चांगलं वाटतं. तर माझे मित्रमंडळ सगळे खाली जाऊन थांबले होते. बाबांना खाली उतरत होतं. इथंच आपला अर्धा तास गेला. चला काय नाही होत असतं. फायनली गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे ते. आपलं काय आतमध्ये दर्शन नाही झालं कारण गर्दी खूप होते. VIP पास जरी काढला तरी ते बोलत होते की 2-3 तास तरी लागतील. एवढा आपला टाईम नव्हता गाईज. आपल्याला रिटर्न यायचं होतं. सो बाहेरून दर्शन घेऊन गलती मारली. तर आमच्यातलं एक मित्र म्हणला की आपल्याला हॉटेल बागेश्वर जायचं आहे म्हणजे जायचं. एवढं लांब आलो आहे तर आपण इथं जाऊ. हाच जो हसतोय ना हाच. तर आम्ही हॉटेल बागेश्वरला चाललो आहे कारण खूपच ट्रेंडिंगला आहे त्यांचं हॉटेल. म्हटलं चला एवढं लांब आलो आहे तर तुळजापूरपासून फक्त 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. तर चला बघूयात म्हटलं. झालं म्हणजे हा अजून ते खायचंय ना आता. बघा तिथले लोक म्हणले की तुळजापूरपासून खूपच जवळ आहे. पण गाईज हॉटेल काय लवकर येत नव्हतं. व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्या गाईज. याला म्हणतात मोक्याचा फायदा घेणं. कसं माझं बघा गाईज तो. खूप जोरात आवाज आला गाईज. दादाने त्याच्या टाकल्यावरती मारलं. वरून टाकलं चढतोय लागलं का म्हणून. चालायचं आता काय मित्र म्हणल्यावरती गप्पा गोष्टी मस्ती चालायचं. तर गाईज खूप वेळ झाला होता. हॉटेल काही येत नव्हतं कारण आम्हाला रिटर्न पुण्याला पण यायचं होतं. हेच मराठी आमची विदर्भाची मराठी. यालय म्हणले काय तो असं मराठी मराठी. ते सोलापूरची भाषा नाही आमची विदर्भाची आहे. काय म्हणतो बघ मराठवाडा. तुला म्हणते तुला मराठवाडा. चला काय बोल करते. हे जे दाखवते गाईज हॉटेल बागेश्वर हे त्यांचं जुनं हॉटेल होतं. इथून त्यांनी 5 किलोमीटर पुढं त्यांचं नवीन हॉटेल बांधलेलं आहे. ते रिक्षा ड्रायव्हर म्हणत होते काहीतरी 5 एकरामध्ये असं काहीतरी बोलत होते ते. तेवढ्यामध्ये हॉटेल त्यांनी बांधलेलं आहे. काय आम्ही एक गोष्ट नोटीस केली की हायवेला खूप सारे हॉटेल आहेत. तिथं म्हणजे 2-3 गाड्या किंवा 3-4 गाड्या एवढंच असं म्हणजे खूप काही गर्दी नव्हती. बट पुढं आम्ही जेव्हा गेलो हॉटेल बागेश्वरीला तिथं पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो कारण तिथली गर्दी पाहून. ते जे रीलमध्ये बोलतात की बघा आपल्या लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत.
ते खरंच काहीच तिथं होतं ते अनपेक्षित होतं कारण सगळं रस्ता पूर्ण हायवे पूर्ण खुल्ला होता पण तिथे एकाच जागी गर्दी होती बघा पवन चक्की. तर फायनल आपण आलो आहोत हॉटेल भाग्यश्रीला. तर हे स्वतः मालक आहेत हॉटेल भाग्यश्रीचे बाळासाहेब पळापळी करतात ते. बघा किती काटकसरीने काम करतात ते स्वतः मालक आहे हॉटेल भाग्यश्रीचे. तुम्ही फक्त गर्दी बघा गाईच गर्दी बघा. त्यांनी बॉडीगार्ड पण ठेवलं आहे त्याच्या फोटोसाठी गर्दी वगैरे. हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतंय. खूप वेळ थांबलो पाहिजे कमीत कमी अर्धा तास वेटिंगला होतो. इच्छा नव्हती माझी खायची पण या लोकांनी मला फोर्स केला मित्रांनी माझा. काय करतो सुधरत नव्हतं पण शेवटी आम्ही डिसाईड केलं की बाई आता एवढ्याला मला तर खाऊनच जायचं म्हणलं. मग शेवटी आम्ही टेबल बघितला. मग स्वतः मालक आलेत हॉटेल भाग्यश्रीवाल्यांचे. आले का मला तुमचे हो मला हे डायलॉग बरं शेट देतो हे डायलॉग भाग्यश्री नाद करतो का जेवायला कसं आहे